कराड शहर वंटमुरी घाट तौंदी घाटात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल बांधला आहे। त्याप्रकारे पंचगंगा, वारणा व कृष्णा नदीवर जागोजागी उड्डाणपूल बांधावेत अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेचे नेते ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी केली आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष। महापूर टाळायचा असेल तर नद्या ह्या वाहत्या पाहिजेत, याचं ज्वलंत उदाहरण आपण माझ्या पाठीमागील बाजूस बघताय। या नदीच्या किनाऱ्याला मोठ्या प्रमाणात घरं बांधलेली आहेत। एवढं मोठं पाणी असताना सुद्धा इथं घरं बांधलेली आहेत, कारण ही नदी वाहती आहे आणि इथं पाणी तटत नाही हे इथल्या लोकांना माहीत आहे। त्यामुळे इथल्या लोकांनी इथं घरं बांधलेली आहेत। पण आमच्या पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये आमच्या पूर्वजांनी जिथं या नद्यांचं पाणी पोचत नाही अशा ठिकाणी गावं वसवली आणि घरं बांधली। पण अलीकडच्या या काही 20-25 वर्षांमध्ये या गावामध्ये मोठ्या प्रमाणात या दोन नदींचा महापूर घुसत आहे, घराघरात पाणी घुसत आहे। याची कारणं जर आपण बघितली तर या दोन नद्यांच्या खोऱ्यामध्ये शासनानं रस्ते बांधताना मोठ्या प्रमाणामध्ये भराव घातला आणि या भरावांना या महापुराचं पाणी तटलं आणि त्यामुळं या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महापूर आला। शासनानं हे जर भराव काढलं तर निश्चितच नदी वाहती राहणार आहे। आता टेक्नॉलॉजी चांगली आलेली आहे, शासनानं हे भराव काढून उड्डाणपूल बांधावी, जेणेकरून नदीचं पाणी निघून जाईल। त्याचबरोबर या दोन्ही रस्त्याच्या बाजूला काही लोकांनी दुकानासाठी, उद्योगधंद्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पूर प्रवण क्षेत्रामध्ये दगड टाकलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये भराव घातलेला आहे। कितीतरी ट्रक या भागामध्ये आणून वतलेले आहेत आणि त्यामुळं कावळ्याच्या गोष्टीप्रमाणे हेच पाणी वरच्या भागामध्ये गेलेलं आहे। जसं कावळ्यानं खडक टाकून टाकून घड्यातलं पाणी वर आणलं, तसं या काही लोकांनी इथं भराव घालून हे पाणी आमच्या पूर्वजांनी जिथं घरं बांधलीत त्या घरामध्ये घालवलं। आणि त्यामुळं आता जर महापूर टाळायचा असेल तर ही जशी नदी वाहती आहे तशी नदी वाहती करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि त्यामुळं हे भराव काढून घेतलं तर निश्चितच कृष्णा आणि पंचगंगा नदी या वाहत्या होतील आणि पूर टळेल असं मला वाटतंय। त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की आपण जे काही भराव घातलेले आहेत ते भराव काढून घेऊन उड्डाणपूल करावं, एवढीच या निमित्तानं माझी सरकारला विनंती आहे। धन्यवाद।